जर कोणाला असं वाटलं की माझं भाषण लांबून राहिलं तर चुपचाप मध्ये ना असं करून टाकायचं थोडस मागून, मी समजून जाईल. आणि चांगलं वाटलं तर मागून असं म्हणायचं चालू राहू द्या, चालेल. म्हणजे मला फार वेळ तुमचा घ्यायचा नाहीये, परंतु मी काही फक्त महत्वाचे मुद्दे मांडणार आहे आपल्या समोर, जे आपण गावामध्ये घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते मुद्दे होऊ शकतात की आपल्याला समजणार नाही इथं, म्हणून मी मुद्दाम मागे एक कॅमेरा ठेवलाय. जे काही मी बोलणार ते रेकॉर्ड पण करणार. कारण काय होते, बऱ्याच वेळा ते समजलं पण जेव्हा इतरांना सांगायला जातो आपण तर जसंच्या तसं ते सांगितलं न गेल्यामुळे तिसरा वेगळाच काहीतरी समजतो किंवा काही तिथले शब्द सुटून जातात, एखादी टर्मिनॉलॉजी समजते, सांगता येत नाही आणि मग ती गोष्ट जशीच्या तशी पोहोचत नाही. माझी विनंती राहणार आहे की इथे लक्षपूर्वक मला ऐकावं, सोबत तो व्हिडिओ सुद्धा परत बघावा, म्हणजे काही त्यामधलं राहिलं तर आपल्याला आठवेल आणि आपल्या गावातल्या लोकांना आपण सांगू शकू. प्रथमतः तर मी तुमचं परत एकदा असं अभिनंदन करतोय की अनेक लोक आमदार महोदय, खासदार महोदय, मंत्री महोदयाजवळ जातात आमचं गाव पोखरा प्रकल्पाअंतर्गत घ्यावं, परंतु आपल्याला दिसेल की ही उच्चस्तरीय एक समिती आहे, ज्या समितीमार्फत या गावांची निवड होते आणि त्यामध्ये बदल पण होत नाही आणि मग त्यांचं गाव कुठेही गेले तरी येत पण नाही. तुमचं गाव मात्र योगायोगानं यामध्ये आलं, म्हणजे मी म्हणतोय तुम्ही खरोखर मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं होतं, म्हणून या टर्मला तुम्ही तुमच्या गावामध्ये सरपंच पण आहात आणि तुमचं गाव याच्यामध्ये आलं. कारण ही संधी कधीच येणे नाही. एवढी मोठी सरपंच असताना गावामध्ये काम करण्याची संधी कोणत्याही योजनेमध्ये नाही, एवढी मोठी संधी या योजनेमध्ये आहे. कदाचित आपण बऱ्याच वेळा कंपॅरिझन करतो, म्हणजे मागच्या वर्षीचे तुम्ही गाव पाहिले असेल पण ते गाव वेगळं होतं, तिथले माणसं वेगळे होते आणि तिथले सरपंच वेगळे होते, तिथले कर्मचारी वेगळे होते, त्यावेळेची योजना पण वेगळी होती. आज योजना बदलली, नेतृत्व पण बदललं, म्हणजे राज्य स्तरावरचं पण नेतृत्व बदललं, गाईडलाईन्स पण बदलल्या आहे. आणि यावर्षी पुरेपूर आपल्या गावाला हा जो प्रकल्प आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, हा आपल्या गावाला संजीवनी देणारा प्रकल्प आहे. हे मी असं का म्हणतो, तर आपल्याला याशिवाय आता हे जर संधी आपण गमावली तर दुसरी कोणतीच संधी मिळणार नाही गावाचा विकास करण्याची. म्हणजे आता बघा आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं ना तर कोरडवाहू क्षेत्र किती असेल, कोणाला आहे कल्पना? तुमच्या गावामध्ये किती आहे कोरडवाहू भागवाले, किती आहेत तुमच्या इथं? 70% कोरडवाहू आहेत. आणखीन याच्यापेक्षा जास्त कोरडवाहू कोण आहे? 70%च्या वर 70% आहे, म्हणजे ही बॅच जरा चांगली आहे. नक्कीच तुमचं अभिनंदन की तुमच्या गावामध्ये बागायती आहे, म्हणजे तुम्ही आणखीन पुढे जाणार. म्हणजे ही योजना अशा गावांसाठी बनलेली आहे की ज्या गावामध्ये कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या योजना राबवल्या जात नाही, हे विशिष्ट काही जिल्ह्यामध्ये राबवल्या जाते आणि याचं कारण पण तसंच आहे, हे राबवण्यामागचं की तिथं दुसरा काहीच पर्याय नाही आहे. म्हणजे आता बघा आपला वाशिम जिल्हा जो आहे, आतापर्यंत आपण अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सरपंच म्हणून करण्याचा प्रयत्न केला, आपल्या इथं अनेक नेते मंडळी चांगली चांगली होऊन गेली, त्यांनाही वाटत होतं आपल्या भागाचा विकास व्हावा, हे प्रत्येकाला वाटतं जसं तुम्हाला वाटतं. आणि विकास होताना मात्र शेतीमध्ये जी खरी समस्या आपली आहे पाण्याची, ती मिटली का? मिटली नाही. म्हणजे तुम्ही 30% टाकताय, ओव्हरऑल वाशिम जिल्ह्याचं जर क्षेत्र बघितलं तर आपण 85% कोरडवाहू, 15% आपल्या इथे इरिगेशन आहे. म्हणजे जे काय पाण्यासाठी गोष्टी करू आपण तर ते 15% लोकांना फळबाग लावू किंवा आणखीन काही करू, बाकी 85% शेतकरी असे आहेत आपले की ज्याला जुगारासारखं आपण म्हणू की खरीप आला, पैसे लावतायत आणि पैसे लावल्यानंतर त्याची हमी आहे का? म्हणजे जे लावले ते सुद्धा भेटायची हमी आहे का? म्हणजे छोटे शेतकरी असो किंवा मोठ्या शेतकऱ्याचे तर आणखीन हाल मोठे आहेत. म्हणजे डोळ्यासमोर त्याला दिसते की कोणीतरी ओढून नेत आहे, वाहून जात आहे, पावसात भिजत आहे, काहीच करू शकत नाही. म्हणजे आपल्याला दिसते या कोरडवाहू शेतीमध्ये एवढी अस्थिरता आहे की एक वर्ष निसर्ग जिंकतोय, एक वर्ष मार्केट जिंकतोय, जसा आता सोयाबीनला भाव नाही आहे, मागच्या वर्षी पण नव्हता आहे, आणि एक वर्ष कधीतरी मध्ये शेतकरी जिंकतोय, आणि यामध्ये कोण कधी जिंकेल याची पण शाश्वतता नाहीये. आता ह्या गोष्टी आपण, हे प्रॉब्लेम आपल्याला सध्या वाटतात, परंतु वरवर जे प्रॉब्लेम आहेत ते दिसत आहेत, ऍक्च्युली ते प्रॉब्लेमच नाही आहेत. आपले प्रॉब्लेम वेगळे आहेत जिकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणून मी काही गोष्टी आता जे मांडणार आहेत
तर माझी विनंती आहे ती जर लोकांना कळाल्या तर लोक खरेखूर फायदा घेतील, अन्यथा ही योजना येईल आणि चालली जाईल. आपल्याला काही गोष्टी समजून घेणं आहे. ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो ते मी म्हणतोय प्रॉब्लेम नाहीये. पहिली गोष्ट आपल्या इथं आहे की आपण दोष देतोय की आपल्या इथं धरणं झाले नाही. याला कोण कारणीभूत आहे असं आपण म्हणतोय? हा, तुम्ही शासनाचा एक पार्टच आहात, आहे की नाही? आपण शासनाला म्हणतो की इथं धरणं झाले नाही किंवा आधीचे राज्यकर्ते असेल हे धरणं झाले नाही, परंतु आपल्याला दिसेल की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना, तर तेव्हाही शेतीची परिस्थिती हेच होती, कोरडवाहू शेतकऱ्यांची. म्हणजे तेव्हाही असा एखादा दुष्काळ यायचा, तेव्हा एखादा अतिवृष्टी व्हायची आणि तेव्हाही राज्यकर्त्यांना माहित होतं की शेती, कोरडवाहू शेती करणं म्हणजे हे जवळपास जुगारासारखं काम आहे. यामध्ये अनिश्चितता आहे. आणि म्हणून जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या इकडे कृषी मंत्री होते. कोण होते? डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख. आणि यांना सुद्धा पुरेपूर कल्पना होती आणि म्हणून आपल्याला दिसेल की जेवढेही बजेट झाले दुसऱ्या बजेट नंतर सगळे बजेट मॅक्झिमम 3-4 लगातार बजेट हे इरिगेशनवर खर्च केले गेले आणि मोठमोठी धरणं झाली. आता हे मोठमोठी धरणं होताना मात्र काय झालं की ज्या भागात जास्त दुष्काळ होता तिथं धरणं झाली किंवा जिथं धरणं बांधायला जागा आहे तिथं ती बांधल्या गेली. आणि आज आपण पाहतोय पंजाब असेल 100% इरिगेशन, आपल्या इकडला दुष्काळी भाग असेल पश्चिम महाराष्ट्रातला जे दुष्काळी होता पहिले, आज काय 100% इरिगेशन जवळपास झालंय. आज सुजलाम सुफलाम पण झालेलं आहे. आपल्या इथं मात्र होऊ नाही राहिली किंवा झाली नाही. आपल्या जिकडले नेते मंडळी होती त्या काळात. आणि याला कारण अशी आहे, विशेषतः आपल्या आजूबाजूला झाली. म्हणजे आपण जर इथं पाहिलं, वाशिम मध्ये आपण आहोत, वाशिम मधून एकूण काटेपूर्णा निघते, धरण कुठे झालंय? महाडला. फायदा कोणाला? अकोला. अडाण वाशिम मधून निघते, धरण कुठे झालंय? कारंजाच्या खाली. फायदा कोणाला? यवतमाळला. पूस नदी वाशिम मधून निघते, धरण कुठे आहे? पुसदकडे, त्यांना फायदा. इकडून पैनगंगा जाते, धरण कुठे आहे? हिंगोली. मोठे धरण तिकडे झाले. आपल्या इथे छोटे छोटे झाले. फक्त एक सोनार प्रकल्प झाला आणि एक एकबुर्जी प्रकल्प झाला, ज्याची क्षमता फक्त 1 TMC आहे. आता आपल्या मागे धरणं न होण्याचं खरं कारण काय आहे मात्र, की आपल्या इथली टोपोग्राफी, आपल्या इथं नदी मोठी वाहत येतच नाहीये मोठं धरण बांधण्यासाठी. पाणी त्या प्रमाणात आपल्याला अडवता येत नाही, तेवढी शेत जमीन पण त्या साईजची जे पाहिजे धरण करण्यासाठी ते पण नाहीये. म्हणजे पाणी कुठून आणणार मोठं धरण करतो म्हटलं तर. आणि त्याचमुळे या टोपोग्राफीमुळे पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता जो नदीजोड प्रकल्प आहे मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भामधून तो जातोय, परंतु तो वाशिम जिल्ह्यामध्ये येत नाहीये. याचे कारण काय? ही टोपोग्राफी, की पाणी उंचावर येत नाही आणि उंचावर आणतो म्हटलं तर तो खूप खर्चिक आहे, शक्य पण होत नाहीये. तर आता मला सांगा, ही टोपोग्राफी आपला प्रॉब्लेम आहे का? आपण बनवला का? प्रॉब्लेम आपण बनवतोय. हे आपण बनवलं वाशिम जिल्हा असा नाही. जसं दुष्काळ एखादा राजस्थानमध्ये जातोय आपण, तिकडे वेगळं रेगिस्तान आपण जे म्हणतोय, तर ते आपण नाही बनवला. तसा वाशिम जिल्हा सुद्धा आपण बनवलेला नाहीये. इथली टोपोग्राफी आपण बनवली नाही. म्हणून मी असं म्हणतोय की हा प्रॉब्लेम नाही, ही एक आपली मर्यादा आहे. जसं आता आपल्यापैकी काही आपण पुरुष आहोत आणि स्त्री आहे, हे प्रॉब्लेम आहे का स्त्री होणं पुरुष होणं? नाही, हे आपल्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादामध्ये राहून आपण सुखी संसार पण करतोय आणि पुढचे कामं पण करतोय. तसंच आता याला प्रॉब्लेम न मानता आपल्याला एक मर्यादा मानायची, कारण आपण निर्माण नाही केली, परमेश्वरानं निर्माण केली आणि त्याच्या पुढे जर गेलो तर खरे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागते. दुसरी एक मर्यादा आहे आपल्याला, ती म्हणजे की आपल्या इकडली बहुतांश जमिनी खाली काळा पाषाण आहे. तुमच्या गावात कुठं कुठं आहे असं? म्हणजे जास्त खोलीवर न जाताच काळा पाषाण लागतोय. माझ्या गावात तर 8 फुटावर काळा पाषाण आहे. म्हणजे विहीर जास्त बांधायचं काम नाही. पण त्या विहीर बांधायचं काम नाही, पण कितीही खोल खोदत गेलं पाणी लागत नाही, एक हौद तयार होतो आणि ते हौद करता करता इकडे शेती विकायचं काम पडेल. कारण खर्च जास्त होतोय आणि अनेक शेतकरी आपल्याला विहीर पण खोदत नाहीत. एखादी योजनेमध्ये विहीर खोदतो त्यामध्ये पण अंधरबट्यात आलेले आपल्याला दिसतात. तर काळा पाषाण आहे, ही पण आपली एक मर्यादा आहे. तो पण प्रॉब्लेम नाही असं मी म्हणतो, कारण तो पण आपण निर्माण केला का? नाही. म्हणजे जी गोष्ट मला सॉल्वच करता येत नाही ती मर्यादा आहे. तिसरी गोष्ट आपल्या इकडे मर्यादा आहे आणि ती म्हणजे काळी माती, जिच्यामध्ये पीक चांगलं येतं. काळी माती असायला पाहिजे, पण त्याच्या काही मर्यादा आहेत. आणि ती मर्यादा अशी आहे की आपल्या जमिनीमध्ये ते पाणी जोरात मुरू देत नाही. म्हणजे पावसाळ्याचा धो पाऊस आला, तो वाहून जातो. तुम्हाला वाटतं की पेरणी योग्य पाणी झालं, कारण वाहलं, नदीला नाल्याला पाणी आणलं, आणि शेतामध्ये गेल्यानंतर
तीच भरायच्या खाली तिची ओल गेली नाही किंवा ओल पाहिजे तशी गेली नाही, जमिनीतला गरमावटपणा तसाच आहे. जरी जमिनीला भेग असली त्याच्यात पाणी जात असते काय होते, कॉम्पॅक्ट होते. आणि कॉम्पॅक्ट झाल्यामुळे पाणी हळूहळू मुरतं. पाणी मुरायला खूप वेळ लागतं. म्हणजे जे काय पाणी पडतं ते आपलं पाणी काय होतं, वाहून जातं. आता ही काळी माती आपल्याला बदलता येते नाही, बदलता येत नाही आपल्याला. जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल की काही जण आपण म्हणतोय तिकडे 500 मिलीमीटर पाऊस पडतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण तो पाणी मुरतं ना. जे पाणी पडलं तिथली लालसर जमीन आहे किंवा काळी जमीन नाही आहे, सगळं पाणी मुरतं. नदी नाल्याला किंवा त्यांचे काही आहेत साठवण, खाली जमिनीमध्ये पाणी जसं तसं जातं. आपलं पाणी मात्र वाहून जातं. आता ह्या 3 आपल्या मर्यादा आहेत. ह्या मर्यादा असल्यामुळे तुम्हाला सुद्धा इच्छा असली तुमच्या गावामध्ये काही करायची तर पाण्याचे सोर्स तुम्ही पण नाही करू शकला. तुम्हालाही सगळ्यांना माहिती की पाणी असलं तर सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण या 3 गोष्टीमुळे आपल्या इकडे पाणी निर्माण नाही झालं. आता मग यावर करावं काय, हे तर एक मर्यादा आहे. आता यापुढे जाऊन आपल्याला बघायचे प्रॉब्लेम काय आहेत आपले. ते जर प्रॉब्लेम समजले तर मात्र हे प्रॉब्लेम आता जे आपण बघतोय या मर्यादाच्या पलीकडे जाऊन या प्रॉब्लेमला जर समजलं तर आपण या योजनेच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या गावाला मात्र या बाबतीत संजीवनी देऊ शकतो. इतर गावांना कुठे मिळाली असेल, कुठे नसेल मिळाली, तो त्यांचा प्रश्न, पण तुम्ही ते करू शकता. हे करण्यासाठी पहिली समस्या समजून घ्यावं लागेल आपल्याला की आता पहिली समस्या आहे आपली की जेवढं पाणी पडतं ते वाहून जातं. ही समस्या आहे. मुरत नाही तो वेगळा, ती मर्यादा आहे. पण आपण मुरवण्यासाठी काही केलंच नाही, करू शकलो नाही किंवा ते चुकीच्या पद्धतीनं झालं. आतापर्यंत कदाचित तुम्हाला असं वाटेल की पाणी मुरवण्यासाठी तर आम्ही धरणं बांधली, छोटे मोठे तलाव केले, नाला खोलीकरण केलं, शेततळे केलं, पण तरीही मी म्हणतोय आता जेव्हा मी पुढे बोलेल तर तुम्हाला दिसेल काहीतरी फॉल्ट होता त्याच्यात. आता मात्र त्यापुढे जाऊन आपल्याला काय करायचं. प्रॉब्लेम आपला असा आहे की पाणी वाहून जातं. किती पाणी वाहून जात असेल आपल्या इथून? 60%. ताई किती जात असेल तुमच्या शेतामध्ये पडलेलं पाणी वाहून? 80%. सरांनी शिकवलं असेल ना, बनसोड सरांनी, आहे ना, त्यांनी शिकवलं असेल. परंतु तुमचा पण अनुभव आहे. ताईंनी 80% सांगितलं ते पण खरं आहे, तुम्ही 60% सांगितलं ते पण खरं आहे. आणखीन कोणाचं काही वेगळं उत्तर आहे माग? तुमचा काय अंदाज किती? 90% पाणी जाते. हा आपला मनानं असं वाटतंय, कारण जो जाताना आपण पाहतोय नदी नाले ओढे एक होते आणि म्हणून आपण असं म्हणतोय. आपल्या शेतातून पाणी वाहून जातं, ती एकटं जातं का आणखीन काय घेऊन जातं? माती, गाळ, आणखीन रेती, आणखीन पाला पाचोळा, आणखीन क्षार, आणखीन सूक्ष्मजीव, आणखीन. म्हणजे असं मी म्हणेल की एखादं टोपलं घेतलं प्रयोग करण्यासाठी आणि समजा तुम्ही त्या टोपल्यामध्ये थोडंसं माती टाकली, थोडं कुजलेलं चांगलं शेणखत टाकलं, पाला पाचोळा कंपोस्ट टाकलं, पाणी टाकलं, मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर हळूवार टोपलं उघडलं तर काय बाहेर पडेल पहिले? शेणखत बाहेर पडेल. आता तुमच्या शेतातून जेव्हा पाणी वाहून जात असेल त्यासोबत काय जात असेल? शेणखत जातंय, कंपोस्ट खत जातंय, म्हणजे कर्ब जातोय, जो जमिनीतला सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आता मात्र मी असं म्हणणार आहे की प्रॉब्लेम इथंच लपलेला आहे. हा कर्ब जात असताना तुम्हाला माहितच नाहीये. हा कर्ब जात असताना किंवा ते शेणखत जात असताना तुम्हाला दिसतच नाहीये. परिणाम मात्र दिसतात आणि ते त्याचेच परिणाम आहे हे पण माहित नाही. आपल्याला जर माहित पडले तर आपण आतापर्यंत काही सगळ्यांनी उपाययोजना केल्या असत्या किंवा सामान्य शेतकऱ्यांना पण केल्या असत्या. जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये करायचो. कोरोनाचे व्हायरस दिसायचे का कोणाला? नाही, पण आपण हात धुवायचो. म्हणजे तब्येत खराब नसली तरी दरवाज्यातून आल्या आल्या पहिले कुठेतरी बाहेर राहायचं, हात धुवायला जायचं आपण. आता तो कोरोनाचा माणूस आहे का नाही याचं काही घेणं देणं नव्हतं, तरी आपण धुवायला जायचं. का धुवायचं? आपल्याला व्हायरस तर दिसायचं नाही. हो, पण दिसायचं तर नाही, त्यात आहे का नाही. तर तुम्हाला दिसायचं कसं? आतापर्यंत दिसला नाही तुम्हाला. सवय पडली. ओके, आणखीन भीती होती आणि भीती विचाराद्वारा तुम्हाला आली. विचाराद्वारा तुम्ही त्याला पाहू शकत होते. प्रत्यक्ष पाहिलं का डोळ्यानं? नाही, तुम्ही विचाराद्वारा त्या व्हायरसला पाहिलं
आणि त्या विचाराद्वारा बघून तुम्ही समजून घेतलात की हे हात धुतले नाही तर तब्येत खराब होणार, इतरांची होणार, आणि म्हणून तुम्ही ते काळजी घेतली आणि त्याचे परिणाम तुम्हाला मात्र दिसत होते. जर हात धुतला नाही तर एखाद्याची तब्येत खराब होती किंवा तुम्ही पाहिलं अनेक जणांच्या तब्येत खराब होताना. सो तशाच प्रकारे आता जी मी गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहोत, हे लोकांना तुम्ही गावामध्ये जाऊन सांगितले ना, त्यांना दिसणारच नाही, ही विचारांनी दिसावी लागणार आहे. म्हणून बारकाईनं मला ऐका. मी बनसोड सरांना विनंती करतो की बोर्ड इथं घ्या, म्हणजे समोर घेतला तरी चालेल असा इथं. असा तिथं ठेवा, सगळ्यांना दिसेल. आणि मलाही दिसेल काय लिहून राहिले. येस, माग. येस. आता मगा सांगितलंय की पाणी किती वाहून जाते, तर यांनी सांगितलं 60%, ताईंनी सांगितलं 80%, आणि तुम्ही सांगितलंय 90%. आता आपल्या इथं पाऊस किती पडतोय? बर, 1000, 1200, 1400. बघा आता पाणी आपल्यासाठी किती महत्वाचं आहे शेतीमध्ये, पण पाण्याचा हिशोब सध्या आपल्याजवळ माहित नाही. म्हणजे पाण्याशिवाय श्रीमंती नाही आहे. ज्या शेतकऱ्याकडे फळबाग आहे तो शेतकरी कसा राहतो? श्रीमंत. आधीच्या काळात ज्यांच्याकडे पाणी होतं ते श्रीमंत झाले, त्यांनी आणखीन जमिनी विकत घेतल्या, आणखीन श्रीमंत झाले. गणित कशावर आहे शेतकऱ्यात श्रीमंत होण्याचं? पाण्यावर. म्हणून आता आपल्याला पाण्याचं गणित माहीत असलं पाहिजे. सरपंचांना तर माहितच असलं पाहिजे आणि गावात प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. आपल्या इथं जो पाऊस पडतोय तर प्रत्येक तालुक्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन आहे. म्हणजे सगळ्यात कमी पाऊस रिसोडमध्ये पडतोय, सर्वात जास्त पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये वाशिम तालुक्यात पडतोय. ऑन अँड ऍव्हरेज जिल्ह्याचा जर पाऊस पकडला तर आपल्याला दिसतंय 900 मिलीमीटर पाऊस आपल्या इकडे पडतोय. आता 900 मिलीमीटर आपल्या इकडे पाऊस पडतो आपण असं म्हणतोय, आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्ही किती सांगितलंय, किती वाहून जातोय? 60%, 80%, 90%. मी काय म्हणतो की समजण्यासाठी आपण खालच्या साईडला पकडू ना. 50% म्हटला तर याच्याबद्दल कोणाचं दुमत आहे का? 50% वाहून जाते एवढं असं मी म्हणतोय, खालच्या साईडला पकडतोय है ना. म्हणजे आता 900 मिलीमीटर जर पाऊस पडला, 50% म्हणजे किती टक्के, किती मिलीमीटर होऊन जात सर? 450. सर एकदा लिहा. कदाचित विचारानं समजन पण आता तुम्हाला, पण तरी खोटच वाटेल, मन मानणार नाही. त्यामुळे समजून घेणं खूप आवश्यक आहे. 450 मिलीमीटर पाणी पडतंय म्हणजे किती मीटर पाणी पडतं? याला मीटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल ना समजण्यासाठी. पुढे आपल्याला गुणाकार भागाकार हे मोठे आकडे होतात थोडेसे. किती मिलीमीटर म्हणजे 1 मीटर? 1000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर. कारण 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, आणि 100 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला 1 मीटर भेटते. म्हणजे हे किती झालंय? 0.45 मीटर. म्हणजे आपल्या इथं पाऊस किती वाहून जातो? 0.45 मिलीमीटर. म्हणजे काय? 1.5 फूट एवढं. एवढ्या हाईटचं पाणी तुमच्या जमिनीवरचं वाहून जातं. एवढी हाईट. लक्षात आलं? आता 1 हेक्टर म्हणजे किती स्क्वेअर मीटर एरिया होतो? 1 हेक्टर म्हणजे किती? 100 आर. बरोबर आहे. म्हणजे मीटर किती स्क्वेअर मीटर होतो? साधं आपण पकडू सर, एकदा हे लिहा. 100 मीटर गुणिला 100 मीटर म्हणजे 1 हेक्टर होतं. बरोबर आहे का? म्हणजे नाही समजलं तर गुगलवर घरी झाल्यावर शोधा. मुद्दा म्हटलं की आता काही जण विचारामध्ये राहतील, उत्तर कसं देऊ येते, तर हे माहीत असते पण आपण कधी असे कॅल्क्युलेशन केले नाही. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली गावाचा एरिया माहित आहे, सगळं माहित आहे, परंतु हे आपण बघितलं नाही म्हणून आपण मुद्दाम बघत आहोत. 100 बाय 100 मीटर म्हणजे 1 हेक्टर एरिया. आणि या हेक्टरवर पाणी किती पडतं? तर 0.45. म्हणजे एका हेक्टरवर पाणी किती पडतं, तर कसं कॅल्क्युलेट करणार आपण? 100 गुणिला 100 गुणिला 0.45 गुणिला 0.45. आता ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना सांगा बरं मला उत्तर. किंवा काही जण तोंडी पण सांगतील. मोबाईल मधून सांगा.
किंवा तोंडी सांगा, ज्यांना तोंडी येते त्यांनी. 100 गुणिला 100 गुणिला 0.45 0.45. हा सर 4,500 काढले त्यांनी. आता 4,500 हे काय आले, लिटर आले, काय आलं, माप काय आलं त्याचा? नाही नाही, आपण मीटर मध्ये केलं कन्वर्ट. 0.45 म्हणजे हे सगळे मीटर 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 गुणिला केले आपण, म्हणजे काय आले हे घन मीटर. आता घन मीटर कदाचित आपल्याला समजणार नाही. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. म्हणजे एक पाण्याची टाकी असते ना 1000 लिटरची, ती 1 घन मीटरची राहते. म्हणजे मग याला लिटर मध्ये करायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, 45 गुणिला 1000 किती येते उत्तर? 45 लाख. सर लिहा तिथं किती येते, शून्य ते बघा त्याच्यावर. 45 लाख लिटर तुमच्या एका हेक्टर मधून पाणी वाहून जातं. आणि मग जर सांगितलं आपण की पाणी वाहून जात असताना एकटं जातं का, काय घेऊन जातं? सेंद्रिय खत घेऊन जातंय, म्हणजे सुपर खत घेऊन जातं. माती म्हणणार नाही मी त्याला, माती जरी कण असतील पण त्याला मी माती म्हणणार नाही, कारण असं बारीक बारीक अशा काही गोष्टी असतील, कर्ब असेल, जीवाणू असतील, सगळं जे हलकं हलकं आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते वाहून चाललं. आता हे 45 लाख लिटर पाणी वाहून जात असताना हे जे कर्ब आहे किंवा शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे किती वाहून जात असेल, कसं काढणार आपण? यासाठी मी एक प्रयोग केला. मी म्हणेल की मी केलेला प्रयोग खरा खोटा न मानता, त्याला खरे म्हणू नका, त्याला खोटे म्हणू नका, मी सांगतो तसा घरी जाऊन प्रयोग करा जेव्हा तुम्हाला मोका मिळेल. मी घरी गेल्यानंतर एक प्रयोग असा केला होता की जेव्हा पावसाचं पाणी पडतं आणि ते गढूळ असतं, शेताच्या बाहेर जातं, तर 1 लिटर पाणी गोळा केलं आणि 1 लिटर गढूळ पाणी गोळा केल्यानंतर मला असं दिसलं, त्यातली वाफ दिली पाण्याची. पाण्याची जेव्हा वाफ झाली तर मला खाली गाळ भेटला किंवा खत भेटलं. ते खत भेटलं मला 5 ग्रॅम. आता तुमच्या शेतामध्ये कदाचित 10 ग्रॅम भेटेल, एखाद्याच्या 4 ग्रॅम भेटेल, 2 ग्रॅम भेटेल, मला 5 ग्रॅम भेटलं. 5 ग्रॅम म्हणजे काही जास्त आहे का? नाही ना. आता जर या 45 लाख लिटर मधून सोबत 5 ग्रॅम प्रति लिटर गेलं तर किती होतं? करा सर गुणिले याला. 45 लाख गुणिला 5 ग्रॅम. मोबाईल वालेच करा, ते शून्य मोजता येणार नाही. आणि एक काम करा, 45 लाख करा गुणिला 5 ग्रॅम करा आणि ते खूप मोठं उत्तर होईल, ते मोजता येणार नाही. त्याला भागीला 1000 करा, म्हणजे किलो मध्ये येऊन जाते, म्हणजे किलो मध्ये आपल्याला मोजता येईल. किती आलं सरपंच साहेब? 2200? नाही बरोबर काढा अजून एकदा. 45 लाख गुणिला 5 आणि भागीला 1000 किती येतं बघा? 22 म्हणजे 22,500 किलो. बरोबर. आपण 1000 भागीला का केले? किलो मध्ये केलं, ग्रॅमचं म्हणून. आता किलो मध्ये समजणार नाही, याला क्विंटल मध्ये करा, 2 शून्य काढून टाका. बरोबर आहे ना? किती झालं ते? 225 क्विंटल. म्हणजे किती टन झालं? किती टन झाला? 22.5 टन. 10 न भागितलं की 22 टन. 22.5 टन तुमच्या शेतातून शेणखत वाहून चाललेलं आहे. म्हणजे किती ट्रॉल्या? एका ट्रॉलीमध्ये किती टन बसतं? किती? 1.5? नाही हो, तुम्ही माल किती नेता तेवढं तर पकडा. काय? नाही नाही नाही, ट्रॉलीमध्ये, ते तर गाडीमध्ये बसतं. राईट. नाही नाही, आता तुम्ही काय करा की मी याचं एक उत्तर सांगतो. माझं उत्तर कमी जास्त असेल, तुमच्या गावातली ट्रॉली पण कमी जास्त असेल. जेव्हा शेतकऱ्यांची भेटतोय, आता तुमच्यापैकी प्रत्यक्ष आपण याचं कधी मोजमाप नाही केलं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही गाड्या भरल्याय, पण मोजलं नाही. तुम्हाला माती माहिती आहे की 1.25 ब्रास त्याच्यामध्ये माती बसते, पण त्याचं वजन किती होते तर आपल्याला दिसेल जवळपास 4 टन 5 टन त्याच्यामध्ये खत बसतं. दाबून भरलं बरं होतं. काही उंच भरतात, कुठं कमी जास्त होईल, ट्रॉली प्रमाणे ते बदलेल. आता आपण लिव्हर साईडला पकडू ना, 3-4 टन आपण पकडू. 4 टन म्हटलं तर किती ट्रॉल्या होत आहे? किंवा 3, तुमच्या इकडे 3 टनाची ट्रॉली असेल तर किती ट्रॉल्या होत आहे? 4-5 किलोच्या पर्यंत बसतीच आहे, कारण 100 लोकांच्या वर बसतच नाही. हा, एका डोक्यावर 2 ते 4 किलोच्या वर भरत नाही.
बर, याच्यात आपण माती आपण आहे म्हणू, काही रेती आहे म्हणून जास्त भरते असं म्हणू ना आपण, असं करू. अंदाजे किती ट्रॉल्या पकडायच्या तुम्ही सांगा, किती ट्रॉल्या बसवायच्या? 56 ट्रॉल्या? नाही, जास्त होईल ना ते. आपण असं पकडू, 3 टन पकडू. 225 आहे, 22 टन आहे ते, तर 22 ऐवजी 21 टन पकडू. अजून लोअर साईडला येऊ समजण्यासाठी, म्हणजे आपण हायफाय कॅल्क्युलेशन पकडत नाही, कमी येतोय. आणि 3 टन जर म्हटलं तर 7 त्रिक 21, किती ट्रॉल्या झाल्या? 7. काय ट्रॉलीचा भाव आहे? 3000. किती रुपयाचं खत झालं? परत 7 त्रिक 21. 21,000चं खत वाहून जातं एका हेक्टर मधून. आपल्या लक्षात येतं का हे कॅल्क्युलेशन? आता याच्यात सांगा बरं, कोणतं चुकीचं आहे? हेक्टरचे कॅल्क्युलेशन चुकीचं आहे, पाऊस पडणारा चुकीचा आहे, किंवा वाहून जाणारा पाऊस चुकीचा आहे? जो तुम्ही तर 80-90% सांगितलं, मी लोअर साईडला पकडला. 5 ग्रॅम माती जाते का नाही हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये टेस्ट करा. ते चुकीचं असेल त्यामध्ये कमी जास्त करा, त्यात होईल 4 ग्रॅम जाईल, 3 ग्रॅम जाईल. तुमच्या शेताची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. उतार जास्त असेल तर जास्त जाईल, कमी उतार असेल तर कमी जाईल, आणि त्याप्रमाणे केले तर हे कॅल्क्युलेशन येतात. परंतु हे आपल्याला दिसत नाही, फक्त आपल्याला परिणाम दिसतात. काय परिणाम दिसत आहेत? जमीन नापीक होत आहे, जमीन हलकी होत आहे, जमीन कडक होत आहे, हे आपल्याला दिसतं. आता तुम्ही म्हणाल की आता जमीन अशी होऊन राहिली का, आधीच्या काळात होत नव्हती का? किंवा आपल्यापैकी काही जणांचा असा प्रश्न येईल, आम्ही कुठे शेताला शेणखत देतो? शेणखत देतच नाही तर जाण्याचा प्रश्न का कुठून आला? बरोबर ना? परंतु आपण शेणखत देऊ अथवा न देऊ, निसर्गामध्ये एक प्रक्रिया आहे, स्वतःच अन्नद्रव्य स्वतः तयार करण्याची. रस्त्यानं झाडं असतात, जंगलात झाडं असतात, त्यांना कोणी खत देतं का? नाही, ते स्वतःच अन्न तयार करते. निसर्ग तिथं जे पालापाचोळा पडतंय त्याच्यावर प्रक्रिया करतं आणि तिथं पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य तयार होतं. आता आपल्याही शेतामध्ये तुम्ही शेणखत देऊ अथवा न देऊ, तिथं शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार होत असतं, तिथं जीवाणू हे काम करतात. परंतु आपल्या शेतामध्ये आपण ते आच्छादन नसल्यामुळे जंगलातल्यासारखं हे सगळं वाहून जातं आणि त्यामुळे आपल्याला रासायनिक खत देण्याचं काम पडतं. हे जे शेतामध्ये पूर्ण आपल्या शेणखत तयार झालं होतं, जात असताना लक्षात पण येत नाही. तर का? कारण याचा थर जेव्हा हे आपण सांगतोय 7 ट्रॉल्या चाललं, तर जमिनीचा केवढा थर वाहून चालला असेल जो तुमच्या नजरेनं दिसत नाही. म्हणजे हा 1 सेंटीमीटर सुद्धा होत नाही. हा सेंटीमीटरच्या पेक्षा म्हणजे 1 सेंटीमीटरचा 1/4 पार्ट कदाचित होतोय. म्हणजे किती? 2 ते 3 मिलीमीटर. 2 ते 3 मिलीमीटर म्हणजे किती होत आहे? स्केल पट्टीवर पाहिलं का तुम्ही? स्केल पट्टीवरच्या ज्या बारक्या बारक्या रेघा आहेत, 1 सेंटीमीटर मध्ये ज्या 10 सेंटीमीटर राहतात, किंवा 1 इंचामध्ये किती राहतात? 1 इंचामध्ये 25. 1 इंचामध्ये 25 रेषा येतात. त्याच्या 2 मिलीमीटर जर पकडलं तर तेवढा थर फक्त आपला जमिनीचा वाहून चाललेला आहे. आता हे नजरेनं कधी दिसत नाही, जसे व्हायरस दिसत नव्हते. ज्याला समजलं तर मात्र याच्यावर उपाय करू शकते. अन्यथा डोळ्या आपण जर म्हटलं की तुझी माती वाहून चालली, तर तो म्हणून कुठं आहे? डोळ्यानं कधीच ही दिसत नाही. आणि आपली मोठ्या प्रमाणात मात्र हे वाहून चाललेली आहे, आणि त्यामुळे आपल्या जमिनीत नापीक होत आहेत. आपण खत दिलं तरी रिस्पॉन्स करत नाही आहेत, आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकच वाढत जात आहे. काही जण जुने लोक असतील तर त्याला कळेल की या झाडाची खोड एवढं वर होतं, माती होती, आता खाली गेली, आता तिथली माती वाहून गेली. गावातलं एखादं ठिकाण असेल, तुम्हाला दिसेल तिथली काही माती वाहून गेली, ते मुळं वर आले. नाहीतर मुळं झाडाचे कधी कुठं असतात? जमिनीच्या खाली जातात. काही ठिकाणी तुम्हाला वर आलेले दिसतील. याचा अर्थ काय? तेवढी माती वाहून गेली आणि हळूहळू कमी होत आहे. आता तुमची सध्या माती किती असेल? 1-1.5 फुटाचा. ही हळूहळू जाणार, आणि माती तयार व्हायला मात्र बराच वेळ लागतो, लवकर तयार होत नाही, हजारो वर्ष लागते. की पुढच्या पिढीसाठी आपण पाहिजे तशी माती पण ठेवणार नाही, आणि हा आपला खरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एका इकडे सुपीक माती नाही आहे, त्यामुळे उत्पादन कमी येतं, जमीन ती चिबडते, पाणी धारण क्षमता तिच्यामध्ये नाही आहे व्यवस्थित. दुसरा प्रॉब्लेम आपला बघितला, दुसरा प्रॉब्लेम आपला असा आहे की जमिनीमध्ये पाणी मुरत नाही, जमिनीमध्ये साठवायला पण जागा नाही आहे, आणि पाणी उपलब्ध नाही, हा पण एक प्रॉब्लेम आहे. आता हाय बाहेरून सांगा मला, या दोन्ही गोष्टी बाहेरून येऊन कोण काही करेल का आपल्यासाठी?
करायचं असतं आतापर्यंत झालं असतं ना. आपल्या इथले अनेक मंत्री होऊन गेले, चांगले लोक होऊन गेले, पण काही या मर्यादा आहेत त्यामुळे ते करू शकले नाही. आता या सगळ्यामुळे उत्पादन तर एका इकडे कमी येत आहे, एका इकडे खताचे पण प्रॉब्लेम तयार होऊन राहिलेले आहेत. शेती परवडण्याला नाशी झालेली आहे. म्हणजे आपण म्हणतो की बेभरोशाचा आता धंदा झालेला आहे, जुगार सारखा येऊन राहिलेला आहे. मग यामध्ये बाहेरून येऊन कोणीच पर्याय काढेल हा पण आपला काय होणार, एक स्वप्न, दिवा स्वप्न असेल आपलं. म्हणजे हे पण साध्य होणार नाहीये. परंतु या प्रकल्पाच्या माध्यमातून मात्र आपल्याला आता पुढे जाता येतं. तुमच्या गावामध्ये पाणी निर्माण करता येतं. आतापर्यंत तुम्हाला दिसेल की हिवरे बाजारच झालंय, बाकी ठिकाणी तर काही झालंच नाही. तुम्ही पण करण्याचे प्रयत्न केले. परंतु आतापर्यंत काय झालं, पाणी आपण कसं मुरवलं, तर आपण काय केलं की सीसीटी कुठेतरी खोदल्या. सीसीटी खोदल्यानंतर तुम्हाला दिसलं असेल दुसऱ्याच वर्षी तिथे काय येऊन पडला, गाळ आला. बोलून एकदा हे करून द्या कोण असेल तर. गाळ आला त्या ठिकाणी, आणि गाळ आल्यानंतर तिथं काय प्रक्रिया हे झाली असेल, शेतात जसं होतं पाणी मुरत नाही त्याच प्रकारे तिथं पाणी मुरणं बंद झालं. फक्त पाणी साठवलं गेलं, आणि साठवलेलं पाणी काय होतं, वाफून चाललं गेलं. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट कोणती केली आपण, शेततळे खोदले. शेततळ्यात काय झालं, गाळ गेला, आणि गाळ गेल्यानंतर अनेक ठिकाणी दिसेल की शेततळ्यात बरेच दिवस पाणी राहतं पण ते जमिनीत मुरत नाही. खाली एक काळ्या मातीचा गालीचा तयार झालाय जे त्याला पाणी मुरू देत नाही, सिमेंट सारखं काम करतं. म्हणजे धरणामध्ये सुद्धा कोणती भिंत राहते मध्ये कोरवाल काळ्या मातीची, पाणी पाझरू नये म्हणून, ते पण तिथे काम करतं. आपण नंतर नाल्यामध्ये कामं केले तर नाल्यात काय झालं, सिमेंट प्लग बांधला, काळी माती आणली, पाणी मुरणं बंद. नंतर आपण नाला खोलीकरण केलं, नाला खोलीकरण 1-2 वर्ष कामं झाले. 1-2 वर्ष कामं झाल्यानंतर काय झालं, परत गाळ आला आणि आपलं काम संपलं. परत आता त्याचं ना शेततळ्याचं मेंटेनन्स आपण करू शकत ना, याचं करू शकत, आणि तलावाचं धरणाचं तो दूरच राहिलं. म्हणजे जे काही धरणं बांधले त्याची दिवसेंदिवस कॅपॅसिटी कमी होत आहे. एक दिवस नवीन धरण बांधावं लागेल पण त्यातला गाळ आपल्याच्या काढणं होणार नाही. म्हणजे हे ऍक्टिव्हिटी आपल्याला मेंटेनन्स पण करणं शक्य नाही. आता जे नवीन शास्त्र येऊन राहिलं तर नवीन शास्त्रानुसार असं सांगतंय की पाण्याचं घरी वर नाहीच आहे, पाण्याचं घर जमिनीत आहे. म्हणजे तुम्ही धरणात तलावात किती पाणी अडवलं तर उन्हाळा, आज जे तापमान आहे ना आपलं, तर या तापमानात जवळपास आज 7-8 मिलीमीटरचा रेट असेल बाष्पीभवनाचा, किंवा उन्हाळ्यामध्ये 10 मिलीमीटर पाणी जे धरणामध्ये साठवतंय बाष्पीभवन होऊन चाललं जातं. आपण प्लास्टिकच्या शेततळ्यामध्ये साठवतोय, बाष्पीभवन होतं चाललं जातं. म्हणजे जमिनीवरच्या पाण्याचा चोर कोण आहे, सूर्य. म्हणजे तुम्ही वापरलं नाही तरी ते संपून जाणार, आणि सोबत त्याची कॅपॅसिटी पण कमी होऊन राहिली, आणि हे शाश्वत उपाय पण नाही होऊन राहिले. सो नवीन शास्त्रात सांगतंय की ज्यांनी अभ्यास केलाय, तुम्हाला सुद्धा आता ते अभ्यास करण्याची संधी आहे तुमच्या गावाच्या दृष्टीनं, आणि ते तुम्हाला करायचं आहे. पाण्याचं घर आहे जमिनीत. पण आता आपल्या इथं दुसरा प्रॉब्लेम कोणता आला की खाली काळा पाषाण आहे. मग आपल्याला वाटेल की हे पाणी किती साठेल याच्यामध्ये, तर मी म्हणतोय काळा पाषाण जरी कमी असला ना तरी पाणी साठवल्या जाऊ शकतं. तेवढ्या थरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धरणाच्या पेक्षाही पाणी जास्त बसतं, परंतु ते त्यामध्ये पाणी टाकावं लागेल ना. आता तुम्हाला दिसेल तुमच्या गावाच्या एका बाजूने काळी जमीन आहे, जमिनीत पाणी आहे, आणि वरच्या बाजूने हलकी जमीन आहे, ज्यादा तर गावांच्या असं. पाणी मुरण्याचं खरं ठिकाण वरची जमीन आहे. खालच्या जमिनीत काळी माती आहे, पाणी मुरत नाही, आणि मुरलं तर ते फार हळूहळू मुरतं. जरी काळ्या जमिनीमध्ये पाणी लागत असेल खालच्या भागामध्ये, तरी ते कोणाचं पाणी आहे, वरच्या जमिनीत ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनीमध्ये मुरलेलं. तुमच्यापैकी हे समजण्यासाठी आणखीन एक उदाहरण देतोय. कोणी नागपूरला किंवा औरंगाबादला गेला का यानं, समृद्धी महामार्गानं? तुमच्यापैकी गाडीनं गेले. रस्त्यानं पहाड काटलेले आहेत. तुम्ही नागपूरला गेले आणि इकडे जरी औरंगाबादला गेले, जिथं जिथं पहाड काटला, जिथे जिथं उंच आहे ना, तिकडे जर तुम्ही बघितला, आता जर तुमच्या कदाचित लक्षात असेल तर तुम्हाला दिसतंय तिथं भेग आहे. प्रत्येक उंच ठिकाणी तुम्हाला भेग दिसेल. ती भेग कुठे गेलेली आहे, तर जिथं वर टोक आहे तिथं वर आहे, आणि तिथून ती खडकात आलेली आहे. निसर्गामध्ये खाली जेव्हा जमिनीमध्ये उल्कापात झालेले असतील, जेव्हा टेकड्या बनतायत किंवा जो उंच ओटा बनला तो कशामुळे बनलाय, खालून लावारस आले. म्हणजे त्या थरांची रचना कशी झालेली आहे, जमिनीमध्ये थर असे नाहीत एका लेवलला, जमिनीमध्ये थर असे आहेत उंच वटाकडे वर येत आहेत. म्हणजे जिथं हलकी जमीन आहे कदाचित तिथं 2 फुटावर काळा पाषाण लागेल किंवा मुरमाड लागेल, आणि जिथं खोली आहे तिथं तिथं तो आणखीन खाली, इकडे 10 फुटावर असेल की इकडे 50 फुटावर असेल, इकडे गेला तर 5 फुटावर आलेला असेल, उंचावर आलेला असेल. म्हणजे त्याची लेअर अशी आहे. आता त्या खडकामध्ये जर मला पाणी पाहिजे तर मुरवावं कुठे लागेल,
वर. सो या प्रकल्पाच्या माध्यमातून आता आपल्याला ती संधी आहे त्या पण ठिकाणी पाणी पुरवण्याची. जमिनीमध्ये कुठं झरे आहे कुठं पाणी आहे हे कोणालाच माहिती नाही. आता तुम्ही सांगताय तुमचं 30% ऑलरेडी इरिगेटेड आहे, म्हणजे जमीन पोरच आहे, मार्ग आहेत कुणीतरी मुराचे, पाणी साठवण्याचे तुमच्या इथं ऑलरेडी ठिकाणं आहेत. आता तुम्हाला पाणी मुरवायचं पण आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांचं शाश्वत करण्याची संधी आहे, ज्यांच्याकडे नाही आहे कोरड्या विहिरी आहेत त्यांना सुद्धा पाणी लागू शकतं. हे अनेक ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. अनेक आता नवीन काही उपाय आलेले आहेत. शेतामधले शोषखड्डे, जसं तुम्ही गावामध्ये काही आता शोषखड्डे केले, गावामधला शोषखड्डा वेगळा होता. शेतामध्ये आता एक नवीन ऍक्टिव्हिटी आणली, आपल्या सगळ्यांनी जलतारा म्हणून ऐकलं असेल. कोण ऐकलंय? सर्वांनी ऐकलं. MREGS मधून ऑलरेडी आहे, ती पण आपल्या गावामध्ये राबवण्याची आपल्याला संधी आहे की प्रत्येक एकरामध्ये जलताराच्या माध्यमातून आपण काय करत आहे, पाणी मुरवत आहे ते खड्डा तयार करून. आणि तसं जर प्रत्येक एकराला पाणी मुरलं तर याचे फायदे काय होऊन राहिले? आता पाणी भेटून राहिलं. मी म्हणत नाही की बारमाही इरिगेशन होणार, आणि आपल्याला बारमाही इरिगेशन पाहिजे नाही, कारण सगळ्यांनी फळबाग लावल्या तर ती प्रॉब्लेम होणार आहे. आज पंजाबमध्ये काय आहे, बारमाही पाणी होऊन आपल्यापेक्षा ते जास्त आंदोलन करतात ना. तुम्ही काहीच आंदोलन करत नाही. आपल्या इथं वाशिममध्ये झालं शेतकऱ्याचं एखादं आंदोलन? नाही, कोणाचंच आंदोलन झालेलं नाही आहे. पंजाबमध्ये मात्र किती दिवस आंदोलन झालं? दिल्लीच्या बाजूला 6-6 महिने लोक जागेवर बसले. एवढे त्यांना म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम आहेत. जास्त पाणी येऊन सुद्धा प्रॉब्लेम येते. मी म्हणतो आपल्याला तेवढंही पाणी नको, आपल्याला फक्त 2 पिकं हक्काचे पाहिजे, म्हणजे जुगार नको, हक्काचे. आणि ते केव्हा शक्य आहे? जेव्हा पाणी आहे. तर तुमच्याकडे खरीपामध्ये पण 8-15 दिवसाचा गॅप जर पडला तर हातचं पीक चाललं जातं, सोयाबीन हातचं जातंय. किंवा रब्बीमध्ये जर तुमच्याजवळ हमखास पाणी आहे तर रब्बीचं हमखास जर पीक घेऊ शकत असाल तर खरीपामध्ये काही जरी झालं तर तुमचं हक्काचं एक दुसरं पीक असतं. म्हणजे कमीत कमी त्या जुगारामधली रिस्क कमी होईल, कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेऊ शकता. तर तेवढं पाणी याच्या माध्यमातून आपण निर्माण करू शकतोय. प्रत्येक विहिरीला ज्या आधी खोदल्या MREGS मार्फत सुद्धा कलेक्टर मॅडम खूप साऱ्या विहिरी आपल्या गावामध्ये देत आहेत. त्या विहिरीला पाणी लागू शकतं. जमिनीमध्ये खूप मोठी म्हणजे वरचे धरणं आहेत ना, तुमच्या गावात एखादा तलाव असेल, जमिनीखाली किती पाणी साठू शकतं? पण तिथे ते काय खाली असलेले टँक मात्र कोरडे आहेत, कारण तिथे पाणी जातच नाही, वरचे मुरू देत नाहीत. आपण काही उपाय आतापर्यंत केले नाही आणि वरून पाणी वाहून जातं, त्या टँक पर्यंत जात नाही, आणि गेलेलं थोडंसं लगेच उपसून पण घेतो आपण. सो हे टँक आपण जमिनीचे भरण्याचं काम जर केलं तर ते पाणी मात्र सूर्यदेव उचलून घेऊ जाऊ शकत नाही, त्याला कोणी चोरून नेऊ शकत नाही, त्याचं बाष्पीभवन होत नाही, आणि त्याचा काटेकोर तुम्हाला ठिबक तुषारनं वापर या प्रकल्पाअंतर्गत मागेल त्याला ठिबक तुषार भेटणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला काटेकोरपणे वापर करता येणार आहे. सोबत याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला एका एकरालाच नाही, या प्रकल्पाअंतर्गत अशी सुविधा आहे की 1 फुटातलं पाणी 1 फुटात मुरवता यावं, याच्यासाठी पण अनुदान आहे. म्हणजे कोणतं? तर आपण वरंबा तयार करतोय, उताराला आडवे वरंबे तयार करणे, 0 टिलेज आपण तयार करतोय. आपल्या इथे कासोळा वगैरे काही भागामध्ये तर खूप छान प्रयोग झाले त्याचे. मी वाटलं तर व्हिडिओ तुमच्या ग्रुपवर पाठवतो त्यांचे, तुम्ही कधी गेले तर त्यांचे पहा. की जमीन नांगरणं बंद, अनेक शेतकऱ्यांनी पोखरा अंतर्गतच्या बंद केलेलं आहे. मी सुद्धा माझी जमीन जवळपास मागच्या 6 वर्षापासून नांगरली नाही. खर्च किती वाचला असेल? फायदा तर सोडा. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की जमीन नांगरली तर पिकते कशी? तर मी म्हणतोय जमीन नांगरण्याचा आणि पिकण्याचा कुठं संबंध नाही. आधीचे लोक जमीन कशासाठी नांगरायचे? मागच्या काळात जाऊन बघा जरासं, इथं तुम्ही का नांगरायचे? जेव्हा लोखंडी नांगर होता तेव्हा का नांगरायचे? किंवा कोणता एरिया नांगरायचे? बरोबर, म्हणजे जिथं हराळ आहे, जिथं कुंद आहे तिथंच नांगरायचे. बाकी ठिकाणी नांगरायला तुम्हाला सोय पण नव्हती, शक्य पण नव्हतं, आणि नांगरायचे पण नाही. एखादा नांगरतो म्हटलं तर ते पण शक्य नव्हतं. म्हणजे नांगरण्याचा मेन उद्देश होता की हराळ कुंदा काढणे, जे खोलवर त्याच्या काशा लपलेल्या आहेत त्या करायच्या होत्या. आता आपल्याला सोयीचं झालं किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा, आपण प्रत्येक एकरनं एकर नांगरतोय, आणि ह्या नांगरल्यामुळे हा प्रॉब्लेम अधिक मोठा झाला, अधिक जास्त झाला, आणि त्या नांगरल्यामुळे आपली जमीन जास्त अजून गाळ सुपीक सगळं वाहून जायला लागलं. आपल्याला जमीन नांगरायची नाही आहे, आणि जमीन नांगरायची नाही यासाठी या योजनेत अनुदान आहे, आणि मागील त्याला लिमिटलेस. आता बघा काय होईल, जमीन जर नांगरली नाही तर झाडाची मुळं कुठं राहतील, तणाचे मुळं कुठं राहतील? जमिनीमध्ये. म्हणजे जी निसर्गात जे आपल्याला दिसते ना की पातूर घाटामध्ये जा, उंचावर एखादं झाड आहे, तिथं तर पाणी कोणी मुरवत नाही. झाड तर उन्हाळ्यात जाऊन ते हिवर
हिरवगार दिसतं चांगलं, पाणी कुठून येत असेल? तिथं पाणी यासाठी मुरतंय की झाडाची मुळं जे जमिनीमध्ये गेली ते पाणी मुरवण्याचं काम करतं. तशी तुमच्या शेतामध्ये जे तुम्ही पिकवताय, वरचं तुम्ही कापून घेताय, खालचं जमिनीमध्ये ठेवता, तर पाणी मुरतं, जीवजंतू तिथं राहतात, गांडुळाचा तिथं नाश होत नाहीये, जमिनीमध्ये पाणी मुरतंय आणि त्याच्यासाठी अनुदान देत आहे. तुमचा नांगरणीवरचा खर्च वाचला, परत नांगरत नाही म्हणून अनुदान मिळतंय. समोर त्याही पलीकडे कार्बन क्रेडिट सारखा विषय येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जात, म्हणजे आपण पुढे जात आहोत, एक नवीन स्टेप घेत आहोत. त्याच्या कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना पैसा पुढच्या टप्प्यामध्ये मिळणार आहे. पण इथपर्यंत तर कमीत कमी या दोन गोष्टीचा मिळतोय, म्हणजे आपला उत्पादन खर्च कमी झाला, जमीन यामुळे सुपीक होईल का कशी होईल? सुपीकता वाढेल, कारण वाहून जाणार नाही प्रत्येक फुटात. म्हणजे पाण्याला तुम्ही मूलस्थानी जलसंधारण करू शकता, जिथलं पाणी तिथं अडू शकता. पाणी व्हायला लागलं तर धरणं सुद्धा फोडू शकतं. म्हणजे ते धरण तुम्ही 1.5 फुटाचं पाणी आहे, 1.5 फुटावर मुरवण्याची क्षमता आहे, कारण एका दिवशी काही जास्त पडत नाही. तेवढं पाणी मुरवण्यासाठी तुमचा वरंबा जर व्यवस्थित केला तर तिथं राहतं. विशेषतः तो झिरो टिलेज पद्धतीनं शून्य मशागतीचं, तर त्या पद्धतीने गेलं तर पाणी मुरतंय, खर्च पण आपला कमी होतोय. तर ह्या गोष्टी सुद्धा इथं आहेत. परत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहे आणि मग तिथूनही पाणी काही सुटलं तर मग आपले CNB आहे, नाला खोलीकरण आहे, बाकीच्या गोष्टी आहे, ह्या पण मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या गावातले जे काही ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी पण या योजनेमध्ये गोष्टी आहेत. विविध उद्योग आहेत, म्हणजे कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, यासारखे किंवा प्रक्रिया उद्योग आहे, हे पण आहे. म्हणजे महिला जे गावातले गट असतील तर प्रत्येक महिला गटांना या माध्यमातून उद्योग आपल्या गावामध्ये निर्माण करता येतात, तर त्याचं टार्गेट नाहीये. परत पुरुष असतील आणि त्यांनी जर शेतकरी उत्पादक कंपनी जर स्थापन केली तर ते मोठे मोठे उद्योग सुद्धा गावामध्ये निर्माण करू शकतात. म्हणजे सध्या आपल्या इथं जे बघा मर्यादा होत्या, त्या मर्यादामध्ये आपण अडकलो होतो. पण प्रॉब्लेम आहे की आपल्या इथे उद्योगधंदे नाही म्हणून शेतीवर सगळा भार आहे. MIDC नाही, मोठी नाही, पण ते नाही, पण गावामध्ये आपण करू शकतो ना. मग आपण करू शकतोय, आपली मुलं करू शकतात आणि त्यांच्यासाठी या योजनेतून 60% अनुदान त्या उद्योगासाठी पण मिळणार आहे, महिला गट असो किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असो. म्हणजे तुमच्या शेतीच्या दृष्टीनं काम याच्यामध्ये होणार आहे. जे बेरोजगार ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी पण यामध्ये आहे. महिला गट असतील त्यांच्यासाठी पण उद्योग निर्माण करता येणार आहे. पुढे जिल्हाधिकारी मॅडम या पण याच्यामध्ये आहे की त्या सुद्धा या ट्रेनिंगला येणार होत्या, परंतु त्या सध्या भारत सरकार मार्फतच त्यांना जर्मनीला पाठवल्या जात आहे शेतीसाठी. म्हणजे आहेत जिल्हाधिकारी, पण शेतीच्या दृष्टीनं त्यांचा जर्मनीचा आता दौरा आहे, तिथं ते जात आहेत. तर त्यांचा सुद्धा असा मानस आहे की हे सगळं पुढे जाऊन आपल्याला इथं थांबायचं नाही, तर मार्केटिंग सुद्धा यासाठी झालं पाहिजे. यासाठी मार्केटिंगचे ब्रँड निर्मिती असो, या त्यासाठी व्यवस्था निर्माण करणं असो. इथं आपल्याला एक भवन पण बांधलं जात आहे शेतकऱ्यांच्या स्टॉलसाठी, म्हणजे विक्रीची व्यवस्था असायला पाहिजे. तुम्ही चांगलं पिकवलं तर त्याची सुद्धा एक स्पेशल 4 एकराची जागा घेऊन आत्मा भवन बांधलं आणि तिथं ते व्यवस्थापन करत आहे आणि हे शेतकरी गटांसाठीच फक्त राहणार आहे. म्हणजे पुढे मार्केटिंग पर्यंत सुद्धा यामधून मिळणार आहे. मला सांगा, एवढं जर गावामध्ये झालंय आणि हे लिमिटलेस आहे तर काय होईल? आणि ही संधी आता तुमच्याजवळ आहे. हे कदाचित आता इथं सांगितल्यानंतर असं वाटू शकतं की हे खरोखर होईल का नाही, हे तर काय अतिशयोक्ती तर सांगत नाहीये, किंवा हे कधी असं होत असते का, आतापर्यंत कधी असं झालं नाही, असा पण विचार येईल. मी परत आपल्याला खाली जाणार आहोत आपण, म्हणजे हे सेशन इथं संपणार नाही. हे खरं आहे का खोटं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. कारण काय होतं की तुमची जर जराशी शंका राहिली, मी एवढं सांगितल्यानंतर डोक्यामध्ये जर शंका आली तर मात्र ती शंकेनं तुम्ही घरी काय घेऊन जाल? शंका. काम काही करणार नाही हे मला पुरेपूर माहिती आहे. पण जर शंका जराशी नसेल तरच तुम्ही काम करू शकता. सो खाली गेल्यानंतर मी तुमची ती शंका पण दूर करणार आहोत. मी इथं थांबतोय आणि हा प्रकल्प पुढचे 3 वर्ष मी तुमच्या सोबत राहणार आहे. या प्रकल्पामध्ये जे काही अडचणी येतील, मुद्दाम सर्व सरपंचांना आग्रहाने इथं बोलवलंय. सर्वांना काही जण असे असतील की त्यांना खूप फोन झाले. असं कोण आहे ज्यांना खूप फोन झाले? जबरदस्तीने बोलावलं? मेहावाले आहेत, माझ्या ओळखीचे आहेत ते. याचं बोलवण्याचं हेच कारण आहे की हा प्रकल्प जर एवढा मोठा आहे तर अडचणी सुद्धा तेवढ्याच येणार आहे, मला कल्पना आहे. म्हणजे अडचणी कर्मचाऱ्याच्या येतील, अडचणी आणखीन गावातल्या लोकांच्या येतील. तुम्ही जसं ऐकता, गावातले लोक ऐकतात का तसे? तुम्ही काहीतरी गावात जायला सांगाल आणि ते मात्र तिसरंच काही लावतील. अडचणी त्या ठिकाणी येणार आहे, अनेक अडचणी आहेत. तर त्या अडचणीवर मात करण्यासाठीच मुद्दाम तुम्हाला इथं बोलवलंय. तुमचे चेहरे पण मला पाठवावे
आपल्यामध्ये कमीत कमी कम्युनिकेशन व्हावं ना. मला अडचण समजावी. मी माझं असं नशीब समजतोय, जसं तुम्हाला म्हणतो की तुम्ही नशीबवान आहात, मी म्हणतोय मी त्याहीपेक्षा नशीबवान आहे. याकरता की आधीच्या टर्म मध्ये माझं गाव त्याच्यामध्ये होतं. आता मी वाशिम जिल्ह्याचाच रहिवासी, वाशिम जिल्ह्यामध्येच मला या योजनेचा नोडल अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते तुमच्यासारख्या सरपंचासोबत. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ही संधी असल्यामुळे मी ही संधी ओळखली, मी माझं नशीब समजतोय आणि मी यासाठी 24/7 अवेलेबल आहे. मी पूर्ण पुढची 3 वर्ष मी याचं सोनं करणार आहे. मी जे बोलतोय आता हे तुमच्या गावामध्ये व्हावं, यासाठी तुम्हाला जे मदत पाहिजे ते मदत मी करायला तयार आहे. मग त्यासाठी आपल्याला जिल्हा स्तरावर कलेक्टर मॅडमला भेटणं असेल, एखादा कर्मचारी, मला माहिती आहे की व्हॅकंट पोस्ट आहे विशेषतः तुमच्या गावात. कारंजामधले खूप सारे गाव आहेत आणि ते कृषी सहाय्यकच नाही आहेत किंवा डबल चार्ज असला तर काम व्यवस्थित होत नाही. आपण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मी तुम्हाला घेऊन एखाद्या याच्यावर जाणार की मला हा प्रकल्प पाहिजे, राबवायचा आहे, तर मला माणूस पाहिजे आणि आपण मग तुमची जर साथ असेल तर माणूस तिथे येणार, त्याबद्दल चिंता करू नका. रिसोर्ट मध्ये पण समस्या आहे आपल्याला. आपण शासनाला इथपर्यंत मी जाणार आहोत. वाशिम जिल्ह्याचं इथले काही आमदार महोदय आहेत त्यांनाही सांगणार, खासदार महोदय त्यांना सांगणार, जिल्हाधिकारी महोदय त्यांना सांगणार की वाशिम आमचा हा आकांक्षित जिल्हा आहे आणि आकांक्षित जिल्ह्यामध्ये अशी एक योजना आलेली असताना त्या गावामध्ये जर परमनंट कर्मचारी नसेल तर योजना राबवणार कसा. आमच्या सरपंचाची सगळ्यांची मागणी आहे, तुमच्या सगळ्यांची मी लेटर पॅड घेईल, कलेक्टर मॅडमलाही देईल आणि शासनाला काम पडलं तर GR काढा लावू की इथं पहिले माणूस भरा नंतर बाकीच्या गावात भरा, कारण बाकीच्या गावात योजनाच नाहीये. तर ते पण आपल्याला काम करायचं आहे. पण ते केव्हा होणार, तुमचं माझं टीम जुळलं तर, किंवा गावामध्ये जे कर्मचारी असेल ते असेल, पण आपल्याला तर त्याला पण मानसिक ब्रेन वॉश करावं लागेल. जसं तुमचं इथे ट्रेनिंग घेतोय आपण, तशाच प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा ट्रेनिंग रामेती स्तरावर होत आहे. त्यांना सुद्धा ब्रेन वॉश त्यांचा केला जात आहे. त्यांना मला जसं वाटतं की संधी मिळाली, त्यांनाही वाटेल की मला संधी मिळाली आता गावामध्ये काही करण्याची. कारण हे तर म्हणजे तुम्ही तरी आता तुम्हाला पगार भेटत नाही तरी तुम्ही तुमच्या गावाची सेवा करता. आता माझ्यासारख्याला किती संधी आहे, मला इकडून पगार पण भेटतोय आणि सेवा पण करायची संधी आहे. हे माझं नशीब आहे. तसं त्या कर्मचाऱ्याला कळेल तर नक्कीच आपल्या गावाचं नंदनवन या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. खरोखर हा संजीवनी देणारा प्रकल्प आहे. सध्या खरोखर काही गोष्टी नसेल कळाल्या तर मी म्हणेल काही हरकत नाही, तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळाल्या पाहिजे असं नाही. तुम्हाला फक्त एवढं कळालं पाहिजे काय करायचं आहे आणि ते काय करण्यासाठी कोणाकडून काय करायचं, कोणाला फोन लावायचा, कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं, एवढं जर कळालं तर ते टेक्निकल पाहतील ना कसं करायचं, ते त्यांचं काम आहे. तर ते आपण त्याप्रमाणे करणार आहोत. मी इथं थांबतोय. पुढचा आपण प्रमाणपत्राचा कार्यक्रम घेऊ आणि तुमची शंका मला दूर करायची आहे. मात्र हे होते का नाही, कोणाकोणाला शंका आहे एकदा हात वर करा. थोडीशी असेल, नाही थोडी असेल. बऱ्याच वेळा काय राहते की मनामध्ये शंका आहे पण व्यक्त केली तर दुसरी शंका आहे. हे काय समजतील, एवढं सांगितलं हे जर म्हटलं की साहेब शंका आहे तर हे माझ्याबद्दल वेगळा विचार करतील, अरे एवढं भाषण दिलं मी पोटतिडकीनं यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही का, अशी पण मनामध्ये शंका आहेत. सो मला सगळ्या शंका तुमच्या दूर करायच्या आहेत खाली गेल्यानंतर. आपण जाऊ. धन्यवाद, मला ऐकून घेतलं. आयोजकांना पण इथे बोलण्याची संधी दिली. खास करून तुमच्यासाठी दुर्गा